आता आपण सराव संच 1.1 याच्यामधील उदाहरणे सोडवणार आहोत. मित्रांनो, सूचना काळजीपूर्वक वाचणं आहे. खालील कृती हा शब्द आलेला आहे आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 2A व प्रश्न क्रमांक 3A हा कृतीवर आधारित प्रश्न आहे. म्हणजे अर्ध उदाहरण सोडून दिलेलं आहे आणि अर्ध्या उदाहरणामध्ये काही काही ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, ज्याला आपण बॉक्स म्हणतो. त्या बॉक्समध्ये योग्य ते आपल्याला लिहायचं आहे आणि प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे. किती मार्क आहे? अर्धा. मित्रांनो, कृतीचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. आता पुढे आलं एक सामायिक समीकरणे सोडवा. मित्रांनो, प्रकरणाचं नाव तर पाहिलं आपण. काय नाव आहे सांगा? दोन चलातील रेषीय समीकरण 5x + 3y = 9. हे पहिलं दोन चलातील एक रेषीय समीकरण दिलेलं आहे. दुसरं सुद्धा समीकरण दिलेलं आहे. मग एक सामायिक समीकरण काय आहे? तर मित्रांनो, जेव्हा आपण दोन समीकरणांचा एकत्रपणे विचार करतो. मित्रांनो, समजा मी फक्त पहिल्या समीकरणाचा विचार केला तर या समीकरणाला अनंत उकली आहेत. फक्त दुसऱ्या समीकरणाचा विचार केला याला सुद्धा अनंत उकली आहे. परंतु समीकरण क्रमांक 1 व समीकरण क्रमांक 2 एकत्रपणे विचार केला तर त्याला मात्र एक आणि एकच उकल असते. या प्रकारे आपल्याला एक सामायिक समीकरण म्हणजे काय? जेव्हा इथं व्याख्या दिलेली पहा मित्रांनो, एक सामायिक समीकरण पुस्तकाचा आधार घ्यायचा आहे. जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो. आपल्याला दोन समीकरणांचा एकाच वेळी विचार करायचा आहे. मित्रांनो, आता पहिला प्रश्न आणि ऍक्टिव्हिटी आहे. योग्य ते आपल्याला बरोबर जजमेंटनं विचार करून आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 इथं आपण जर पाहिलं तर पहिलं हे पद पहा, +3y - 3y + 3y - 3y + 3 - 3 हे दोन्ही सहगुणक कट झाले. उत्तर आलं 0. म्हणजे +3y - 3y हे पद कट झालेलं आहे. आपल्याला ही रेषा परीक्षेत मारायची नाही, तुम्हाला समजण्यासाठी आपण ती मारलेली आहे. म्हणजे एका आता राहिलं 5x + 2x. आता 5x 5 दुसरा सहगुणक +2 उत्तर किती आलं? 7. म्हणजे या बॉक्समध्ये काय उत्तर येणार आहे? या बॉक्समध्ये उत्तर येणार आहे 7. 7x 9 + 12 आणि आपल्याला माहिती आहे 9 + 12 किती उत्तर येतं? 21. 7x = 21. मित्रांनो, परीक्षेमध्ये 2 मार्काचा प्रश्न असेल तर 4 बॉक्सेस असतात. 3 मार्काचा प्रश्न असेल तर 6 बॉक्सेस असतात. या उदाहरणामध्ये बॉक्सेसची संख्या थोडी जास्त आहे, काही अडचण नाही. पण आपल्याला फक्त बॉक्सेस काढून लिहायचे नाही. नुसतं 7 लिहिलं 21 लिहिलं या प्रकारे मार्क मिळत नाही. पूर्ण प्रश्न आपल्याला पुन्हा लिहावा लागतो आणि बॉक्सेस तिथं करावे लागतात, तरच मार्क मिळतात. आता आपल्याला एक बॉक्स आणि 2 बॉक्स या प्रकारे आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता आपण पुढे जाऊ. 7x = 21. 7x = 21. थोडंसं रफकाम बाजूला केलं तरी चालतं. x = 21/7 म्हणजे इथे येईल 21 आणि इथे किती येणार आहे? 7. 21/7 आणि आपल्याला माहिती आहे 7 × 7 आणि 7 × 21 म्हणजे इथं x बरोबर किती येणार आहे? 3. x बरोबर येणार आहे 3. 3 बॉक्सेस आपण कंप्लीट केलेले आहे. मित्रांनो, x ची किंमत 3 आलेली आहे. ती आपण समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवू. समीकरण क्रमांक 1 इथं आहे 5. इथं आलं पुढे x ची किंमत किती आली? 3. म्हणून आपण इथे लिहिले 3. आता 5 × 3 किती झाले? 15. 15 + 3y = 9. 15ला आपण बाजू बदलली, +15चं काय होणार आहे? -15 म्हणून वजा चिन्ह दिलेलंच आहे. या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायचं? 15. 9 - 15 आणि आपल्याला या प्रक्रियावर नियंत्रण पाहिजे, कारण हे गाडीचे 4 चाकं आहेत आणि या चाकापैकी नियंत्रण गेलं तर ऍक्सिडेंट व्हायला वेळ लागत नाही. 9 - 15 आपल्याला याचं उत्तर किती येणार आहे? -6 आणि म्हणून आपण इथे लिहिणार आहे -6.
बेरीज वजाबाकी शांततेनं करायची आहे. बाजूला एक रेषा मारा अशी, आणि इथं तुम्ही रफ कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं, काही अडचण नाही. परीक्षेत सुद्धा करू शकता. मागच्या पानावर करावं, उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर करावं असं अपेक्षित आहे. पण मग शेवटच्या पानावर जायचं, पुन्हा ह्या पानावर यायचं, जाताना काही काही बदल होतील आणि सगळं चुकतं काम. आता 3y बरोबर -6, y बरोबर -6 जसे तसे गुणाकारातली संख्या भागाकारात गेली म्हणजे -6. इथे लिहिणार आपण 3y, इथं पुन्हा लिहिणार -6, 3 एक 3 आणि 3 एक 3, 3 दुने 6, उत्तर आलं -2. किती उत्तर आलं? -2. मित्रांनो, x, y, x, y वडील x ची किंमत किती आहे? 3, पहिला बॉक्स. y ची किंमत किती आहे? -2, दुसरा बॉक्स. -3, -2 ही या समीकरणाची उकल आहे. त्या प्रकारे मित्रांनो आपण सराव संच 1.1 मधील पहिला प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. पहिलं समीकरण पहा. 3a अधिक 5b बरोबर 26, समीकरण क्रमांक 1. आणि हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. या समीकरणाला जर आपण एकटं स्वतंत्रपणे विचार केला तर याला अनंत उकली आहेत. अनंत उकली आहेत, तितक्या तुम्ही काढाल तितक्या कमी आहेत. आपण दुसरं पण समीकरण आता घेणार आहोत, आणि दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. आपल्याला एका समीकरणाचा विचार स्वतंत्रपणे करायचा नाही, दोन समीकरणांचा आपल्याला एकत्रितपणे विचार करायचा आहे. आणि एकत्रितपणे विचार केला की त्याला म्हणतात, काय म्हणतात सांगा? एक सामायिक समीकरण. काय म्हणतात? एक सामायिक समीकरण. मित्रांनो, हा थोडा रिव्हिजनचा भाग आहे. वर्ग 9वी मध्ये आपण हे सर्व पाहिलेलंच आहे आणि वर्ग 9वीचाच ज्ञानाचा वापर करायचा आहे. आता इथं आपलं पहिलं टार्गेट हे असलं पाहिजे की एकतर ए चा किंवा बी चा सहगुणक समान पाहिजे. सहगुणक समान पाहिजे. इथं आला 3, इथं आला 1, समान नाही. परंतु इथं आला 5, इथं आला 5, समान आहे. आणि आता दुसरी गोष्ट, पहिल्या बी चा सहगुणक किती आला? -5. दुसऱ्याचा किती आला? -5. डायरेक्ट जर दशाच्या तसं बेरीज केली तर उत्तर किती येईल? 10. आपल्याला 10 नकोय, आपल्याला याला 0 करायचं आहे. आणि म्हणून आपण याची बेरीज न करता वजाबाकी करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे वजाबाकी करताना आपल्याला चिन्ह बदलावे लागतात. आडव्या मांडणीत या प्रकारे आणि उभ्या मांडणीत. आता आपण पाहू याचं ओरिजिनल चिन्ह कोणतं आहे? प्लस. याचं ओरिजिनल चिन्ह कोणतं आहे? प्लस. प्लस कोणतं चिन्ह आहे? प्लस. आणि हे प्लस मी इथं न लिहिता इथं लिहितो. इथं लिहितो. याचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. आता आपल्याला चिन्ह बदलायचे आहेत. काय बदलायचे आहेत? चिन्ह. प्लस आहे तर मी काय करणार? मायनस. प्लस आहे तर मायनस. इथं प्लस 22 आहे तर काय करणार? मायनस. मित्रांनो, वजाबाकी का केली समजली का? 5 अधिक 5 केले तर उत्तर किती येतं? 10. आपल्याला 10 नकोय उत्तर, आपल्याला हे पद काढून टाकायचं, उत्तर पाहिजे 0. म्हणून बेरीजच्या ऐवजी मी काय करणार? वजाबाकी. आणि वजाबाकी करताना आपल्याला काय बदलावे लागतात? चिन्ह. आता पहा मित्रांनो, आपण इथं बाजूला रफ काम करणार आहोत. तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये अवश्य बाजूला एक रेषा मारून, माझ्याकडे आता सुविधा आहे म्हणून मी ते कट करतो आहे. तुमच्याकडे काही मॅजिक पेन तर नाही की तुम्ही कट कराल, पण माझ्याकडं मॅजिक पेन आहे, मी ते इरेजर वापरून कट केलं. तुम्ही परीक्षेमध्ये बाजूला असल्या. आता सहगुणक 3 चा ए चा सहगुणक 3 प्लसचं काय झालं? मायनस. 3 - 1 उत्तर आलं 2 म्हणजे 2a. प्लस 5b म्हणजे +5. याचं आता -5 +5 -5 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर? 0. 0 आलं म्हणजे लिहायचं काम नाही. आता ह्या पदाचा कट झालं. हे पद काय झालं? कट. इक्वल टू पुढं काय आलं पहा? 26 -22 काय आन्सर आलं? 4 किंवा 4. a इज इक्वल टू
गुणाकारातली संख्या भागाकारात न्यायची 4/2 आणि आपल्याला आता कट करायचं. बे एक बे, बे दुने 4, ए बरोबर 2. मित्रांनो, ए ची किंमत इथं किती आलेली आहे? 2. आपलं 50% काम झालेलं आहे. आपण 2 चलापैकी एका चलाची किंमत शोधून काढलेली आहे. आता राहिलं काम दुसऱ्या चलाची किंमत. आपल्याला कोणतं समीकरण सोपं वाटतंय? 1 नंबर का 2 नंबर? मला तर 1 नंबर वाटतंय. मग मी ते 1 घेतो. ए बरोबर 2. ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून मित्रांनो, थोडस KG1 KG2 च्या मुलासारखं अक्षर येतं कधी कधी टॅबवर, पण चला आपण त्याच्यात सुधारणा करूया. पुढं समीकरण क्रमांक 2 पहा काय आहे. ए अधिक 5B बरोबर 22 आणि ए ची किंमत आपण शोधून काढलेली आहे. किती आहे? 2 अधिक 5B बरोबर 22. 5B बरोबर 22. आता मी या 2चं पक्षांतर करणार आहे. डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून येणार आहे. हे +2 आहे. मी याचं काय करणार आहे? -2. B बरोबर 22 - 2 किती आलं? 20 भागिले गुणाकारातली संख्या भागाकारात जाते. 5 गुणाकारात होता त्याला मी भागाकारात आणला आणि आता याला सरळ रूप देऊ. 5 × 5 5 × 20. B बरोबर 4. मित्रांनो, A ची किंमत आलेली आहे 2, B ची किंमत आलेली आहे 4 आणि म्हणून शेवट करायचा. उकल बरोबर पहिला A दुसरा B आणि उत्तर आलं 2,4 आणि याला चौकट करायची आहे. या प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर आपण जर इतकं सिस्टमॅटिक सोडवलं तर आपल्याला निश्चितपणे 2 पैकी 2 मार्क भेटणार आहेत आणि 9वीच्या आधारावर आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक वारंवार सांगू इच्छितो की व्हिडिओ पाहत असताना आपण व्हिडिओ पॉज करा आणि वहीवर लिहा. स्वतः सोडून पहा. तुमच्या आणि माझ्या स्टेप्स मॅच होतात का पहा. कुठेही डाऊट असेल तर युट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य मला लिहा आणि मी त्याचं निश्चितपणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या प्रकारे आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे आणि हा दुसरा प्रश्न तुम्ही वहीवर लिहायचा आहे. तुमच्याकडे वही पुस्तक रेडी असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही. मराठी किंवा इतर विषयासारखं गणित ऐकून येत नाही आणि मग ते पुस्तक वाचून किंवा ऐकून येणं म्हणजे क्रिकेटचा खेळ पुस्तक वाचून जर आला असता तर कित्येक बॅट्समन तयार झाले असते, पण ते क्रिकेट आपल्याला प्रत्यक्ष खेळावंच लागतं. त्याचप्रमाणे तुमच्याकडे वही पुस्तक तयार असेल. मित्रांनो, उदाहरण क्रमांक 2 x + 7y = 10 समीकरण क्रमांक 1. आता समीकरण क्रमांक 2 3x - 2y बरोबर 7 समीकरण क्रमांक 2. मागचं उदाहरण थोडं सोपं होतं आणि एक सहगुणक b चा सारखा होता. पण आता इथं 1 3 7 - 2 सहगुणक सारखे नाही, म्हणजे आपल्याला सहगुणक सारखे करून घ्यावे लागेल. मित्रांनो, आपण काय करू? समीकरण क्रमांक 1 ला 3 ने गुणून म्हणजे काय करायचं? या 1 ने समीकरण क्रमांक 2 ला गुणायचं, या 3 ने समीकरण क्रमांक 1 ला गुणायचं, 1 ला कितीने गुणायचं? 3 ने आणि 2 ला 1 ने. पुन्हा एकदा पहा मित्रांनो, समीकरण क्रमांक 1 ला या सहगुणकानं गुणायचं. कितीने गुणायचं? 3 ने. समीकरण क्रमांक 2 ला या सहगुणकानं गुणायचं. म्हणजे किती लिहिलं आपण इथं? व्यवस्थित काढतो एक थोडासा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 1 न गुणायचं, याला 3 न गुणा, याला 1 न गुणा आणि 1 न गुणल्यावर कोणताही फरक पडत नाही, म्हणून फक्त मी एकच सूचना लिहिली, 1 ला 3 ने गुणून. आता प्रत्येक पदाला आपल्याला गुणायचं आहे. 1x 3 न गुणा, 3 1 3x. पुढं काय आलं? अधिक
पुढे किती आला 7, 7ला 3 ने गुणा 21 वाय बरोबर 10ला किती ने गुणायचं 3 ने 10 त्रिक 30 समीकरणात बदल झाला म्हणून याला मी समीकरण क्रमांक 3 देतो. काय देणार आहे 3. समीकरण क्रमांक 2 ला 1 न गुणल्यानं कोणताही बदल होत नाही म्हणून आपण तो जशाच्या तसा लिहू 3x वजा 2y बरोबर 7. समीकरणात कोणताच बदल झाला नाही म्हणून नंबर मध्ये बदल नाही. समीकरण क्रमांक या प्रकारे. मित्रांनो थोडा विचार करा. काही अडचण असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचा प्रतिसाद, तुमचे प्रश्नाचे उत्तर किंवा तुमची कॉमेंट्स माझ्यासाठी खरोखरच एक मार्गदर्शन राहणार आहे. आपण कॉमेंट्स बॉक्सचा जरूर उपयोग करावा. आपण लाईव्ह क्लास सुद्धा घेणार आहोत. त्याच्या लिंकसाठी ललवानीच नॉलेज हब या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा किंवा युट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं टार्गेट पूर्ण झालं. सहगुणक 3 आपल्याला सहगुणक 3 समान करायचे होते. आता आपल्याकडे दोन मार्ग आहे. एक तर प्लस करा किंवा मायनस करा. प्लस केलं तर काय होईल पहा. सहगुणक 3 अधिक 3 उत्तर किती आलं +6. आपलं काम वाढलं. आपल्याला +6 नकोय. आपल्याला पाहिजे 0. काय पाहिजे आपल्याला 0. म्हणून आपण हा मार्ग बंद केला. आपल्यासाठी कोणता मार्ग आहे मायनसचा. म्हणून आपण इथं लिहिणार समीकरण क्रमांक 3 मायनस समीकरण क्रमांक 2. मित्रांनो याचा अर्थ होतो समीकरण क्रमांक आणि याचा अर्थ होतो समीकरण क्रमांक 3. बरोबर आहे. आता इथे लिहिलेलं आहे आपण. आता तुम्हाला माहिती आहे की आपण जर मायनसचा मार्ग घेतला तर आपल्याला काय करावं लागतात चिन्ह बदलावे लागतात. प्लस असेल तर काय करावं लागतं मायनस असेल तर प्लस. करूया आपण चिन्ह बदल. हे प्लस आहे याला मायनस करतो. हे मायनस आहे याला प्लस करतो. इथं प्लस आहे याला मायनस करतो आणि पाहूया आता +3 -3 गेट्स कॅन्सल. x पदाचा लोप झाला. काढून टाकलं त्याला. आपलं काम सोपं झालं. आता बाजूला रेषा मारतो. इथं आला सहगुणक +21 इथं आला सहगुणक +2 मायनसचा आपण प्लस केलेला आहे +2 +21 +22 +23 म्हणजे उत्तर आलं 23y बरोबर. आता पुन्हा 30 -7 पुन्हा उत्तर किती आलं 23 आणि y बरोबर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही सोडवा मित्रांनो आणि तुमचं माझं उत्तर मॅच होतंय का पहा. वही पेन असणं फार आवश्यक आहे. बाकीच्या विषयासारखं ऐकून मॅथ येणार नाही. y बरोबर 1 23 1 23 23 23 y बरोबर 1. आपलं 50% काम संपलेलं आहे. आपल्याला एका चल पदाची किंमत भेटली. आता y बरोबर 1 ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवतात. आपल्याकडे 3 समीकरण आहे. कोणतेही घ्या. सोपं घेतलेलं चांगलं. सोपं तर मला नंबर 1च वाटतंय. x + 7y x अधिक 7y बरोबर 10 आणि ही किंमत 1 मध्ये ठेवून x जशाच्या तसा अधिक जशाच्या तसे 7 जशाच्या तसे y ची किंमत 1 बरोबर 10. आणि मित्रांनो काहीतरी याच्यात राहिलेलं आहे. y ची किंमत 1 बरोबर लिहिली. काय राहिलं सांगा. 7 आणि y मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे गुणाकाराचं. x अधिक 7 1 7 बरोबर 10. x बरोबर आपल्याला हा +7 याचं पक्षांतर करायचं म्हणजे हा +7 आहे. हा +7 आहे. या +7चं आपल्याला काय करावं लागेल -7. x बरोबर किती उत्तर आलं 3. मित्रांनो x ची किंमत 3 भेटली. y ची किंमत किती भेटली सांगा. y ची किंमत 1 भेटली. आपलं काम 100% पूर्ण झालेलं आहे. आता आपण लिहू उकल. काय लिहिणार आहोत उकल. आणि मित्रांनो बॉक्स केलेला कधीही चांगला. उकल x, y बरोबर 3, 1
आणि या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सोडवलेला आहे. मित्रांनो प्रश्न सोडवताना सहगुणक समान कसे होतील याचा आपल्याला विचार करायचा आहे. मित्रांनो प्रश्न नंबर 2 आपण सोडवलेला आहे. आता आपण प्रश्न नंबर 3 मध्ये जाणार आहोत. प्रश्न नंबर 3, चला वहीवर लिहा मित्रांनो. प्रश्न नंबर 3, विद्यार्थी मित्रांनो 1.1 मधील आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपण जाणार आहोत आणि पुन्हा तेच सहगुणक समान करायचे. सहगुणक समान करायचे. विद्यार्थी मित्रांनो पहिले मी उदाहरण लिहितो. 2x वजा 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 9. समीकरण क्रमांक 1. समीकरण क्रमांक 1. आता दुसरं समीकरण 2x अधिक y बरोबर 13. 2x अधिक y बरोबर 13. समीकरण क्रमांक 2. आणि आपलं टार्गेट एकदा विद्यार्थी मित्रांनो एक काम करायचं आहे की आपण लिहिलेलं उदाहरण आणि पुस्तकात दिलेलं उदाहरण बरोबर आहे का हे एकदा पडताळून पाहायचं आहे. उदाहरण क्रमांक 3 2x वजा 3y बरोबर 9 बरोबर आहे. 2x अधिक y बरोबर 13 बरोबर आहे. कारण हे बऱ्याच वेळेला पुस्तकातलं उदाहरण किंवा परीक्षेतलं उदाहरण आणि आपण लिहिलेलं उदाहरण याच्यामध्ये बदल होतो आणि आपली मेहनत वाया जाते. मित्रांनो आपलं पहिलं टार्गेट काय आहे? सहगुणक समान करणे. समान असेल सो फार गुड, खूपच छान. नसेल तर करून घ्यावा लागेल. मित्रांनो उदाहरण पुन्हा एकदा पाहू. पहा इथं चुकलेलं आहे माझं पाठ. 2x मायनस 3y बरोबर 9. मी फक्त x लिहिला होता. 2x अधिक y बरोबर 13. पहा मित्रांनो हे इथं आपली चूक झाली. पहा 2x मध्ये मी फक्त x लिहिला होता, ऍक्च्युअल तो 2x होता आणि म्हणून उदाहरण लिहिताना काळजीपूर्वक लिहिणं आवश्यक आहे. 2x वजा 3y बरोबर 9. 2x अधिक y बरोबर 13. आणि मित्रांनो x चा सहगुणक 2 आहे. x चा सहगुणक 2 आहे. आपलं पूर्ण पहिलं टार्गेट पूर्ण झालं. सहगुणक समान आहे. आता आपल्याला 2 मार्ग आहे. एक तर प्लस करावं लागेल किंवा मायनस करावं लागेल. आता सहगुणक पाहू. पहिल्याचा सहगुणक आला +2. दुसऱ्याचा सहगुणक आला पुन्हा +2. आपण जर बेरीज केली तर हे 4 होतील. आपल्याला 4 नकोय. आपल्याला काय पाहिजे? 0. म्हणून आपल्यासाठी प्लसचा मार्ग बंद झाला. आता आपल्याला मायनस करावं लागेल आणि मायनस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चिन्ह बदलावे लागतील. मित्रांनो चिन्ह बदलण्यासाठी काय करायचं ते व्यवस्थित पहा. आता कसे चिन्ह बदलायचे पहा. आपल्याला 2x अधिक y बरोबर 13. 2x वजा 3y बरोबर 9 बरोबर आहे. मित्रांनो इथं आहे प्लस, मी काय करणार? मायनस. इथं आहे प्लस, मी काय करणार? मायनस. इथं आहे प्लस, मी काय करणार? मायनस. आणि आपल्याला थोडंसं बाजूला पुन्हा एकदा रफ काम करायचं आहे. रफ काम करण्यासाठी आपण बाजूला रेषा मारा आणि पुन्हा पुन्हा खोडायची गरज नाही. आहे तसं राहू द्या. फक्त लिहायचं आहे. पहा आता इथं आलं +2. इथं काय आलं? -2. +2 -2 गेट्स कॅन्सल. किती आलं उत्तर? 0. म्हणजे हे पद कट झालेलं आहे. कट झालं म्हणजे पदाचा लोप झाला. 0x आलं. आता -3 त्याच्यानंतर काही सहगुणक नाही म्हणजे किती आहे? 1 -1 -3 -1 -4 -4 पुढे काय लिहिणार? y बरोबर. आता तिसरं +9 त्याच्यानंतर 13 ला प्लस घ्यायचं का मायनस? अर्थातच मायनस. आणि 9 वजा 13 बरोबर उत्तर किती येणार? -4 y बरोबर -4 जसेच्या तसे. आता ह्या -4चं मी पक्षांतर करणार. हे गुणाकारात आहे. पक्षांतर केल्यावर बाजू बदलल्यावर हे भागाकारात जाईल. पण चिन्ह बदलायचं नाही. गुणाकारातून भागाकारात गेली किंवा भागाकारातून गुणाकारात आली, चिन्ह बदलायचं नाही. आणि माहिती आहे आपल्याला आता वजा वजा गेट्स कॅन्सल.
4 1 4 4 1 4. मित्रांनो परीक्षेमध्ये असं करू नका. -4 बरोबर फक्त उत्तर 1 लिहा. या प्रकारची स्टेप केल्यानं कधी कधी तपासणाऱ्याचा गोंधळ होतो, म्हणून असं डायरेक्ट 1 लिहा. y बरोबर 1. अर्ध काम संपलेलं आहे. मित्रांनो y बरोबर 1 ही किंमत, आपल्याकडे 2 समीकरण आहे. कोणतं सोपं वाटतंय? मला तर पहिलं सोपं वाटतंय. हो चालतं, पहिलंच चालतं. नाही दुसरं बरं आहे, कारण याच्यामध्ये y चा सहगुणक कमी आहे. दुसऱ्या समीकरणात ठेवू ही किंमत 2 मध्ये ठेवून. समीकरण क्रमांक 2 काय पहा, 2x अधिक y 2x अधिक y बरोबर 13. 2x अधिक, चला सांगा y ची किंमत किती आहे? y ची किंमत किती आहे? 1. म्हणून y च्या ठिकाणी किती लिहिला मी? 1 बरोबर 13. मित्रांनो सगळ्यात पहिले आता मी या +1चं पक्षांतर करणार. 2x बरोबर 13 पक्षांतर केलं +1चं काय होईल? -1. पुन्हा 2x 13 वजा 1 बरोबर 12. मित्रांनो आता मी ह्या 2चं पक्षांतर करणार. 2 आणि x म्हणजे कोणतं चिन्ह आहे? गुणाकारातलं. x बरोबर 12 भागिले या +2चं सॉरी गुणाकारातल्या 2चं पक्षांतर काय होईल? भागाकारात 2. चिन्ह बदलायचं नाही. बे 1 बे, बे सक 12. उत्तर किती आलं? 6. म्हणून x बरोबर 6, y बरोबर किती पहा, y बरोबर 1. y बरोबर 1 सॉरी y बरोबर 1 उकल x, y बरोबर 6, y आणि याला बॉक्स करायचा आहे. मित्रांनो व्हिडिओ आकर्षक व्हावा म्हणून मी विविध रंगांचा वापर करत आहात, परंतु तुम्ही परीक्षेमध्ये एकाच पेनाचा एकाच रंगाचा वापर करावा, म्हणजे आपल्याला पुढच्या त्रासाला सामोरे जावं लागणार नाही. मित्रांनो आपण उदाहरण क्रमांक 3 सोडवलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3 आपण सोडवलेलं आहे. त्याचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. आता आपण जाऊया उदाहरण क्रमांक 4 कडे. विद्यार्थी मित्रांनो 1.1 मधील उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. आता आपण 1.1 मधील प्रश्न क्रमांक 2 मधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आणि काय आहे पहा प्रश्न. तुम्ही सुद्धा वही पुस्तक घ्या आणि लिहायचा प्रयत्न करा. 5m छानपैकी लिहायचा प्रयत्न करतो. 5m वजा -3n बरोबर 19. समीकरण क्रमांक 1. त्याच प्रकारे m वजा 6n बरोबर -7. समीकरण क्रमांक 2. आणि मित्रांनो उदाहरण सोडवताना सगळ्यात पहिलं आपलं टार्गेट असेल की सहगुणक सेम आहे का ते पाहायचं. सहगुणक 5 सहगुणक 1 सेम नाही. 3 6 3 आणि 6 सेम नाही. आणि म्हणून आपल्याला सहगुणक सेम करून घेण्यासाठी आपण काय करू, याला पूर्ण पदांना 1 ने मल्टिप्लाय करू या सहगुणकाने, आणि इकडं पूर्ण पदांना 5 ने मल्टिप्लाय करू 5 ने. कितीने मल्टिप्लाय करणार आहे आपण? 5 ने. म्हणून आपण इथे लिहिणार समीकरण क्रमांक 1 ला 1 ने गुणून, समीकरण क्रमांक 2 ला 5 ने गुणून. आणि मित्रांनो समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे, परीक्षेत लिहिण्याचं काही काम नाही. आपण याला कट करूया. आणि आता समीकरण क्रमांक 1 ला जर आपण 1 न मल्टिप्लाय केलं तर कोणताच बदल होत नाही. म्हणून ते समीकरण मी जसे आहे तसे पुन्हा लिहित आहे. 5m वजा 3n बरोबर n. समीकरण क्रमांक 1. आता मात्र समीकरण क्रमांक 2 ला आपल्याला 5 ने गुणायचं आहे. याला 5 ने गुणायचं, याला 5 ने गुणायचं, याला 5 ने गुणायचं आणि पाहूया काय येतं. 5 1 5 5 1 5 आणि 5 m वजा याला पुन्हा आपल्याला 6 ला 5 ने गुणायचं आहे. 6 पंचे 30 30 n बरोबर पुन्हा वजा 7 ला 5 ने गुणायचं आहे. 7 5 35
-35 वजा 35. आणि मित्रांनो सहगुणक 5 हा सेम झालेला आहे. म्हणजे आपलं काम आता योग्यरीत्या चालू आहे. आता आपल्याकडं दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे प्लस आणि दुसरा मार्ग आहे मायनस. आता सहगुणक पहा. सहगुणक किती आहे? 5. इकडे सुद्धा किती आहे? 5. दोघांचं जर ऍडिशन केलं तर आन्सर किती येणार आहे? 10. आणि आपल्याला तर 10 नकोय. आपल्याला काय पाहिजे? 0. म्हणून आपण हा मार्ग बंद करू आणि वजाबाकी करू. म्हणून मी इथे लिहिणार आहे आता समीकरण क्रमांक 1 वजा समीकरण क्रमांक 2. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर चिन्ह बदलावी लागतात. आपल्याला चिन्ह काय करावं लागणार आहे? बदलावी लागणार आहे. मित्रांनो इथं आहे प्लस म्हणून हे काय होईल? मायनस. इथं आहे मायनस म्हणून हे काय होईल? प्लस. इथं आहे मायनस म्हणून हे काय होईल? प्लस. आता 5 - 5 बरोबर किती आलं? 0. गेट्स कॅन्सल. म्हणजे आपण यम या पदाचा लोप केला आहे, इलिमिनेशन केला आहे. आता इथं पाहूया सहगुणक -3. मित्रांनो रेषा मारून करायचं आहे आणि कोणताही ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला याच्यात करायचा नाही. -3 अधिक 30 बरोबर 27 प्लस 27 किंवा प्लस 27 आणि प्लसचं चिन्ह नाही दिलं तरी आहेच. आपल्याला प्लस 27 n बरोबर इकडे आले प्लस 19 प्लस 35 आणि 35 आणि 20 55 होतात. त्याच्यातून एक कमी केला 54. किती आलं उत्तर? 54. n बरोबर 54 भागिले 7 सॉरी 27 आणि भागाकार करायचा मित्रांनो. 27 × 27 27 × 54 उत्तर आलं 2. म्हणून n बरोबर 2. आपल्याला एका चलाची किंमत मिळालेली आहे. आता आपण दुसऱ्या चलाची किंमत काढणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो आपल्याकडून एक इथं मिस्टेक झाली की आपण इथं सुद्धा समीकरण क्रमांक 2 दिलं आणि इथं सुद्धा समीकरण क्रमांक 2 दिलं. पण झालं काय? समीकरण क्रमांक 2 ला आपण 5 न गुणल्यामुळं समीकरण बदललं आणि म्हणून इथं आपल्याला समीकरण क्रमांक 2 म्हणून चालणार नाही. इथं आपल्याला याला नवीन समीकरण तयार झालं म्हणून समीकरण क्रमांक 3 म्हणावं लागेल. समीकरण क्रमांक 1 मध्ये कोणताही बदल झालेला नाही म्हणून त्याचा नंबर पण कायम ठेवलेला आहे. आता या 3 पैकी कोणतं सोपं आहे? समीकरण क्रमांक 2 सोपं वाटतंय मला. m - 6n m इकडे लिहितो मी आता m - 6n बरोबर m - 6n बरोबर -7. मित्रांनो समीकरण बरोबर आहे का? एकदा कन्फर्म करा. कारण की थोड्याशा चुकीमुळे पूर्ण उदाहरण आपलं वाया जातं. आता n बरोबर 2 ही किंमत समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवून आणि हे समीकरण मला इथं लिहायला पाहिजे होतं कारण मी पहिलेच लिहिलं ते m वजा हे मी खोडून टाकतो. आता आपल्याला पुढे जायचं आहे. m दशाच्या तसं वजा 6 जशाच्या तसे आणि n ची किंमत किती आहे? n ची किंमत 2 आहे बरोबर -7. मित्रांनो 6 आणि n याच्यात कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं आहे म्हणून इथं सुद्धा मी गुणाकार लिहितो. m वजा 12 बरोबर -7. m बरोबर आणि आता मी या वजा 12चं पक्षांतर करतो. वजा 7 जसेच्या तसे वजा 12चं पक्षांतर केलं की त्याचं काय होणार आहे? अधिक 12 आणि m बरोबर -7 अधिक 12 12तून 7 गेले 5. आलेल्या संख्येला मोठ्या संख्येत चिन्ह मोठी संख्या 12 तिचं चिन्ह प्लस दिलं तरी चालेल पण द्यायची गरज नाही. आणि या प्रकारे आपण याची सुद्धा किंमत काढलेली आहे m बरोबर 5. आणि म्हणून आता शेवट करायचा आहे. उकल m बरोबर 5 n बरोबर 2 किंवा कंसात m n बरोबर कंसात 5 2. मित्रांनो हे कंसामध्ये लिहिण्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की हा 5 2 ही उकल म्हणजे आपण जर या दोन्ही समीकरणांचा आलेख काढला
दिलेल्या दोन्ही समीकरणांचा जर आलेख काढला आणि हा आलेख सरळ रेषा असेल आणि त्या दोन्ही रेषा 5,2 या बिंदूमध्ये छेदतील, हा बिंदू पहिल्या चरणात येईल. आणि म्हणून ह्या कंसाचं विशेष महत्व आहे, कारण हा आलेखावरील एक बिंदू आहे. मित्र, तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला? प्रश्न क्रमांक 5. आणि प्रश्न क्रमांक 5 काय आहे? आपल्याला पहिले लिहून घ्यायचं आहे 5x अधिक 2y 5x 5x अधिक 2y बरोबर 5x अधिक 2y बरोबर -3 5x -3 आणि पुढचं आहे x अधिक 5y बरोबर 4 x अधिक 5y बरोबर 4. मित्रांनो, हे उदाहरण तुम्ही स्वतःहून सोडवावी अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही प्रथम पहिले ट्राय करा, नाही आलं तरच मात्र व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. मित्रांनो, सहगुणक 5 आला, सहगुणक 1 आला. आपण काय करू? या पूर्ण समीकरणाला 5 ने गुणू. गुणिले 5 म्हणजे 5 एक 5 होईल, 5 5 25, 5 चौक 20 आणि हे सहगुणक समान होतील. आता पहिलं समीकरण जसेच्या तसं 5x अधिक 2y बरोबर 3. समीकरणात कोणताच बदल नाही, म्हणून नंबर सुद्धा बदल नाही. आता याला 5 न मल्टिप्लाय करायचं, 5 न गुणायचं. पहिल्याला 5 न गुणा. 5 एक 5 5x अधिक 5 5 25 25y बरोबर 5 चौक 20 20. समीकरण क्रमांक 2 मध्ये बदल झालेला आहे, म्हणून आता आपण याला 2 न म्हणता काय म्हणणार आहोत? 3. आणि मित्रांनो, सहगुणक समान झाला की आपलं काम बरंच टप्प्यात येणार आहे. आता आपल्याकडे 2 मार्ग आहे. पहिला मार्ग आहे प्लसचा, दुसरा मार्ग आहे मायनसचा. आता इथं सहगुणक आला +5, इथं सुद्धा आला +5 आणि +5 +5 उत्तर येईल +10. आपल्याला 10 नकोय, आपल्याला किती पाहिजे? 0. म्हणून आपला हा मार्ग बंद झालेला आहे. आपण आता याचं काय करणार आहोत? मायनस करणार आहोत. 1 -3 1 -3. आणि तुम्हाला माहितीच आहे की वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलतो. हे प्लस आहे, याचं मी काय करणार? मायनस. बरोबर आहे. हे प्लस आहे, याचं मी काय करणार? मायनस. हे प्लस आहे, याचं मी काय करणार? सॉरी, हा इथं प्लस आहे. आणि मित्रांनो, थोडंसं आपलं रॉंग झालं की इकडं लगेच काहीतरी वेगळंच होतंय. इकडं प्लस आहे, हे काय करणार आहे मी? मायनस. प्लस 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 मायनस 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 +5x -5x गेट्स कॅन्सल. आता बाजूला सहगुणक लिहायचा +2 वजा 25. सांगा मित्रांनो, काय उत्तर आहे? तुमचं उत्तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. -23y बरोबर 3 आणि काहीतरी आपलं इथं मित्रांनो पहा, एक मिस्टेक झाली पहा. कारण की उत्तर जर 23 आलं तर 23/23 उत्तर 1 येईल, पण आता 20 मधून -20 आणि +3 हे तर -17 येत आहे, म्हणजे काहीतरी चुकतंय. मित्रांनो, आपण एकदा उदाहरण कन्फर्म करू. 5x बरोबर आहे, 2y बरोबर आहे, आणि इथं आपली चूक झालेली आहे. +3चं काय करायचं आहे? -3. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये ह्या गोष्टी हमखास घडतात, म्हणून थोडंसं कॉन्सन्ट्रेशननं आपल्याला जजमेंट लावत करायचं आहे. कारण शक्यतो भाग तर जातोच, शक्यतो 99% भाग जातो. आला हा -20, त्याला -3 -20 -3 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे -23. 23 न 23 ला भाग जाईल, म्हणजे आपलं उत्तर जवळपास बरोबर आहे असं समजायला काही हरकत नाही. मित्रांनो, पुढची स्टेप करायची तुम्ही, पुढची स्टेप पूर्णपणे करायची तुम्ही. चला, तुमचं आणि माझं उत्तर सेमच आहे का पहा. पुढची स्टेप करायची आहे. पुढची स्टेप काय येईल सांगा? y बरोबर -30 -23 आणि y याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. -23 ही कुठे जाईल?
अंशस्थानी आहे तर छेदस्थानी जाईल, चिन्हात बदल करायचा नाही. अंशस्थानातून छेदस्थानात किंवा छेदस्थानातून अंशस्थानात गेली तर चिन्हात बदल होत नाही. मित्रांनो, 23 एक 23 आणि वजा वजा चिन्ह कट झालं म्हणजे उत्तर किती आलं? 1. पण परीक्षेत असं न करता तुम्ही या प्रकारे डायरेक्ट 1 उत्तर लिहिलं तरी चालेल. आणि म्हणून y बरोबर किती आलं उत्तर? 1 उत्तर आलेलं आहे. चला, आता y ची किंमत भेटली आपल्याला. पुढे काय करावं लागेल सांगा? y ची किंमत भेटलेली आहे आणि आता आपल्याला y बरोबर 1 ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवायची पहा? समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवू. x अधिक 5y बरोबर 4. x अधिक 5y बरोबर 4. उदाहरण तेच आहे का पाहून घ्या पहिले. x अधिक 4 5y बरोबर 4. चला, x जशाच्या तसं अधिक जशाच्या तसं 5 गुणिला 1 बरोबर 4. x बरोबर 5 एक 5, 5 एक 5 आणि या 5चं पक्षांतर केलं अधिकचं काय होईल? वजा, वजा 5. x बरोबर वजा 1. आणि मित्रांनो, याप्रमाणे आपण आता उकल लिहिणार आहोत. उकल x बरोबर वजा 1, y बरोबर 1. आपल्याला किंमत जरी वजा y ची पहिले भेटलेली असेल तरीही समीकरणामध्ये पहिले x आला नंतर y आला, म्हणून उकल लिहिताना पहिले x नंतर y, x y इक्वल टू -1 आणि 1 हे आपलं फायनल उत्तर आहे. मित्रांनो, हा बिंदू आलेखावरचा आहे. या दोन्हीही समीकरणांचे जर आलेख काढले तर ते वजा 1 आणि 1 या बिंदूमध्ये छेदणार आहेत. ते या प्रकारे मित्रांनो उदाहरण सोपं आहे, पण म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. व्हिडिओ एकदा दोनदा पहा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की आपोआपच येईल. काहीही अडचण असेल तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य पोस्ट करा.